विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे मला कमेंट्स येतात की दादा माझी कास्ट व्हॅलिडिटी नाही, माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नाही, माझा आधार कार्डच मिसिंग आहे, माझ्याकडे लेटेस्ट फोटोज नाही, दादा ईमेल आयडी माझ्याकडनं चुकीने दुसराच अपलोड होऊन गेलेला आहे, माझ्याकडे फोन नंबर नाही स्वतःचा मम्मी पप्पांचा दिल तर चालेल का? तर सगळे डाऊट या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही सगळ्यात पहिले एक प्रोसेस जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ही MST CETची प्रोसेस आता तुम्हाला जे ते एक प्रोफेशनल लेवलवर करायची. ओके, त्यामुळे तुमच्याकडे जर कोणते डॉक्युमेंट नसेल, बरेचसे विद्यार्थी असतात की त्यांना लेट जाग येते. ओके, आणि आमचे व्हिडिओज वगैरे जेव्हा ते बघतात तेव्हा त्यांना समजतं की हे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स होते पण आमच्याकडे तर ते नाहीच आहे, तर घाबरून जायचं काहीच कारण नाही. ओके, जर तुमच्याकडे आता फिलहाल टोकन नंबर जरी असेल तरी तुमचं काम चालून जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणजे आपले महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस जी. ओके, आणि त्यांच्या अंतर्गत आता ते तुम्हाला जे पण माहिती की शिक्षण मंत्री आपले महाराष्ट्राचे जे पण हायर अँड टेक्निकल एज्युकेशन सांभाळतात चंद्रकांत पाटील सर. ओके, तर यांनी पण जे ते आदेश वगैरे जारी केले की 6 महिन्यांपर्यंत विद्यार्थ्यांना अडवू नका. ओके, जे पण त्यांची स्कॉलरशिप वगैरे असतील ते तुम्हाला देऊन द्या. ओके, काय कॅटेगरी वाईज जे पण असेल ते, आणि 6 महिन्यांच्या आत जे ते विद्यार्थी त्यांचे डॉक्युमेंट्स वगैरे सादर करतील तर याच्यामुळे बरेचसे विद्यार्थ्यांना आता सूट भेटलेली आहे. ओके, पण याचा गैरफायदा अजिबात घ्यायचा नाही आहे की तू दादा मी लेट रजिस्ट्रेशन करेल, कारण की तुम्ही जे पण टोकन नंबर वगैरे असेल ना विद्यार्थी मित्रांनो ते तर तुम्हाला आता लागणार आहे. ओके, म्हणजे ॲटलीस्ट अप्लाय तरी तुम्हाला आत्तापासून करून ठेवायचं आहे. ते जेव्हा येईल तेव्हा आपण ते बघून घेऊ, पण त्याच्या आधी तुम्हाला ॲटलीस्ट अप्लाय करून ठेवायचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी असेल, कास्ट सर्टिफिकेट असेल, खास करून व्हॅलिडिटी तर खूप जास्त टाईम लागतो. ओके, कास्ट सर्टिफिकेट तरी लवकर तुम्हाला भेटून जाईल, पण कास्ट व्हॅलिडिटीला खूप जास्त टाईम लागतो. तर असं मध्ये जे ते तुम्ही जर अजून डिले केला अप्लाय करण्यासाठी तर अजून ते लेट येईल. ओके, म्हणून MST CETने आदेशच असे काढले की ॲटलीस्ट टोकन नंबर तरी तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे आणि तो तुम्हाला द्यायचाच आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर नक्कीच ते तुम्ही डॉक्युमेंट आत्तापासून रेडी ठेवा, आणि जर तुमच्याकडे कोणतं डॉक्युमेंट नसेल तर जा आत्ताच अप्लाय करा. ते तुम्हाला एक टोकन नंबर किंवा एक रिसिप्ट नंबर देतील, ते रिसिप्ट नंबर आता तुम्हाला तिथे अपलोड करायचं. ओके, ते जरी अपलोड केलं 6 महिन्यांपर्यंत तुम्हाला व्हॅलिडिटी राहील. जेव्हा पण तुमच्याकडे डॉक्युमेंट अवेलेबल येईल ते तुम्ही तेव्हा देऊ शकता. ओके, तर असे स्पष्ट आदेश वगैरे जे ते चंद्रकांत पाटील सरांनी जे ते आपल्या X हँडलवरनं जे ते जारी केलेले. ओके, तर नक्कीच तुम्ही याचा फायदा वगैरे घ्यायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुमचा मोबाईल नंबर वगैरे जर आईवडिलांचा असेल तर सध्यापुरता तो देऊन द्या. जेव्हा पण कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्याल तेव्हा जर तुमच्याकडे बायचान्स नवीन फोन आला वगैरे तर तो नंबर द्या, किंवा असा नंबर द्या ज्यावरनं तुम्ही जे ते लवकरात लवकर पोहोचू शकेल. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मामांकडे असाल इंजिनिअरिंगसाठी आणि तुमच्याकडे फोन वगैरे नसाल, म्हणजे खूप जास्त आता बेसिक गोष्ट होऊन गेली यार एक फोन असणं, बट असता अजून अशा काही फॅमिली ज्यांच्याकडे जे ते अफोर्ड नाही करू शकत स्टुडंट, तर नक्कीच तुम्ही मामींचा नंबर द्या, आईवडिलांचा नका देऊ, कारण की तो कॉल घरी जाईल मग ते तुम्हाला ट्रान्सफर करतील. त्यापेक्षा मामा असतील, मामी असतील, जे काही घरी असतील ते त्यांच्याशी तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, असेच फोन नंबर त्या ईमेल आयडी तर तुम्ही स्वतःचा ईमेल कोणाच्या पण फोनवरून बनवू शकता आणि त्या मोबाईलमध्ये तुम्ही रजिस्टर करून घ्या. ओके, त्या ईमेल आयडी तर स्वतःचाच तुम्ही द्या. ओके, आणि स्कॉलरशिप रिलेटेड जे पण डॉक्युमेंट्स असतील मी तुम्हाला सांगितलं लवकरात लवकर त्याला पण अप्लाय करून द्या. ओके विद्यार्थी मित्रांनो, आणि जर तुम्हाला कॉलेजची लिस्ट हवी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. ओके, तर नक्कीच तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर हे तुमच्या काउन्सिलिंगसाठी खूप जास्त हेल्प होईल. ओके, ऑलमोस्ट महाराष्ट्रातले जितके पण कॉलेजेस आहे 99% पासून तर 0% पर्यंत. ओके, तुम्ही विचार केला दादा 0% वर कॉलेज भेटते? हो भेटते माझा राजा, नक्कीच भेटते. तर नक्कीच तुम्ही ती लिस्ट वगैरे डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला कॉलेजचा सिरियल नंबर, कॉलेजचा कोड, कॉलेजचा नेम, त्यानंतर अजून काय कॉलेजचा कट ऑफ, त्यानंतर जे ते विद्यार्थी मित्रांनो लोकेशन त्या कॉलेजचा पर्टिक्युलर, ही सर्व डिटेल्स भेटणार आहे. ओके, आणि त्यामधून पण मी एक बेस्ट आयडिया केली तुमच्यासाठी. जे पण ऑटोनॉमस कॉलेज आहे त्याला पिंक कलरच्या हायलाईटमध्ये, जे पण अशी कॉलेजेस आहे ज्यामध्ये कम्प्युटर ब्रांच नाही आहे, ओके, तर ते मी तुम्हाला येलो कलरच्या हायलाईटमध्ये दिलं. आणि जे पण असं कॉलेज तुम्हाला भेटेल की पिंक कलरचा हायलाईट आहे सोबत जे ते येलो कलरचा हायलाईट आहे, पिंक कलरचा टेक्स्ट आहे, तर अशा कॉलेजमध्ये ना CS ब्रांच आहे आणि ते कॉलेज जे ते ऑटोनॉमस आहे. ओके, तर एवढी सगळी इन्फॉर्मेशन जे ते मी तुम्हाला त्या लिस्टमध्ये दिली. आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग हवी असेल तर इंजिनिअरिंगची काउन्सिलिंग फक्त 799 रुपीजमध्ये आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, आणि फार्मसीची काउन्सिलिंग हवी असेल तर फक्त 499 रुपीज. ओके, सगळी इन्फॉर्मेशन A to Z त्या PDF मध्ये तुम्हाला भेटून जाईल. आणि काउन्सिलिंगमध्ये जे आम्ही तुम्हाला पर्सनल काउन्सिलर देऊ, मी स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट बनवेल. ओके, त्यानंतर जे तुमचे डाऊट असतील ते डाऊट सॉल्विंग सेशन आपण कंडक्ट करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जे ते तुम्हाला पर्सनल गायडन्स भेटेल आमच्याकडनं. ओके, कॉलेजची लिस्ट आम्ही बनवून देणारच होतो. ओके, फॉर्म फिलिंगमध्ये पण तुमची हेल्प होऊन जाईल. जे पण तुमचे डाऊट वगैरे आले तर लगेच कॉल करू शकता, कॉलचा सपोर्ट भेटेल, मेसेजचा सपोर्ट भेटेल, लाईव्ह सेशन वगैरे A to Z तुम्हाला कॉम्बोज भेटून जाईल. तर नक्कीच काउन्सिलिंगसाठी एनरोल करा. त्यासाठी माझ्या स्क्रीनवर माझा नंबर तुम्हाला भेटत असेल. ओके, तर बस आजच्या व्हिडिओ पुरता एवढंच. मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.